मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या किती निर्घृणपणे झाली हे आता आरोपपत्रातून स्पष्ट झालंय। गेल्या 3 महिन्यांपासून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली आहे। आपल्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल संतोष देशमुख यांना आधीच कशी लागली होती आणि त्यांच्या जीवाची किती घालमेल होत होती हे त्यांच्या लेकीच्या जबाबातून समोर आलंय। आणि साक्षीदारांच्या जबाबातून समोर आलंय ते आरोपींनी किती थंड डोक्यानं हत्या केली आहे। पाहूया एक रिपोर्ट। वडिलांचं छत्र हरवलेली वैभवी न्यायासाठी लढतेय। संतोष देशमुखांवर झालेल्या अमानुषतेचे पुरावे पाहून वैभवी आणि तिच्या कुटुंबियांची काय अवस्था झाली असेल कल्पनाही न केलेली बरी। अपार दुःखात असलेल्या वैभवीचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय। तो काळीज पिळवटून टाकणार आहे। त्यात वैभवी म्हणतेय, 7 डिसेंबर 2024 रोजी रात्री उशिरा पप्पा मस्साजोगहून लातूरला मला भेटण्यासाठी आले। त्या दिवशी ते बरेच अस्वस्थ दिसले। दुसऱ्या दिवशीही चिंतेत होते। वारंवार विचारलं असता मला म्हणाले की अवाद कंपनीत 6 डिसेंबरला वाल्मिक कराडची माणसं खंडणी मागण्यासाठी आली होती। मी त्यांना अडवलं, आता कराडचा जवळचा विष्णू चाटे हा आपल्याला धमकी देतोय, त्यामुळे मला टेन्शन आलंय असं ते म्हणाले। माझं काही बरं वाईट झालं तर आई विराजची काळजी घे। 8 डिसेंबरला मी क्लासवरून घरी आले तेव्हा पप्पांना कुणाचा तरी फोन आला। फोनवर पप्पा म्हणाले, भाऊ एवढं का ताणता, एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर का उठता। 10 ते 12 मिनिटांचा हा कॉल सुरू होता। पप्पा खूप घाबरले होते। फोन संपल्यावर मला म्हणाले, विष्णू चाटेचाच फोन होता। चाटे म्हणत होता, वाल्मिकांना आमच्याशी पंगा घेतल्याने तुला जिवंत सोडणार नाही। 9 डिसेंबरला लातूरहून ते केजला गेले। त्याच दिवशी कराडच्या माणसांनी सुदर्शन घुले आणि साथीदारांनी पप्पांना जीवे मारल्याचं समजलं। काही लोकांची गुंडगिरी चालली होती। वेगवेगळ्या माध्यमातून काही वाळू माफिया होते, काही आणखीन मटक्याच्या धंद्यामधले असतील, काही राखेच्या धंद्यामधले असतील, काही खंडणीच्या धंद्यामधले असतील। याचा सर्वसामान्यांवर थोडासा दबाव होता हे मान्य करावं लागेल। म्हणून कदाचित संतोष देशमुखला याची जाणीव झाली असावी, म्हणून त्यांनी जो काही बोललं आहे ते सत्य घडलं। पण त्यांचे जे काही हालाल करून मारले, ज्या पद्धतीने मारलंय हे सगळ्या महाराष्ट्राने उभ्या महाराष्ट्राने पाहिलं। आणखी 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब या प्रकरणात महत्त्वाचे ठरणार आहे। कराड, चाटे, गुलेची टोळी दहशत निर्माण करण्यासाठी कोणत्या थराला जायची हे या जबाबातून समोर आले। तिरंगा हॉटेलमध्ये विष्णू चाटे आणि सुदर्शन गुलेसोबत एक गोपनीय साक्षीदार होता। त्या दोघातला संवाद त्याने सांगितलाय। पहिला साक्षीदार विष्णू चाटे म्हणतोय, स्वतःची इज्जत घालवली, आमची पण घालवली। प्लांट बंद न करता हात हलवत परत आला। सुदर्शन घुले म्हणतोय, संतोष देशमुखने कंपनी बंद करू दिली नाही। मग विष्णू चाटेचं म्हणणं आहे, वाल्मिक अण्णांचा निरोप आहे, देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा। दुसरा साक्षीदार संतोष देशमुख यांना मी फोन करून सांगितलं होतं, तुम्ही सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करा, नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाही। तिसरा साक्षीदार जिल्ह्यात वर्चस्व राखण्यासाठी कराडने अनेक टोळ्या तयार केल्या। कराडच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनात त्याच्याच टोळीतले लोक होते। यातील चौथ्या साक्षीदाराला बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये कराडच्या सांगण्यावरून अडकवलं गेलं होतं। हा साक्षीदार 90 दिवस कारागृहामध्ये बंदी होता। त्यामुळे जिल्ह्यात संपूर्णपणे वाल्मिक कराडची कशी दहशत आहे आणि पोलीस सुद्धा त्याचंच कसं ऐकतात याची सगळी माहिती या चौथ्या साक्षीदारानं दिली आहे। या साक्षीदाराला बापू आंधळे हत्या प्रकरणात कराडच्या सांगण्यावरून अडकवलं होतं। 90 दिवस तो कारागृहात बंदी होता। कराडची संपूर्ण जिल्ह्यात कशी दहशत आहे, पोलीसच त्याचं कसं ऐकतात याचा कच्चा चिठ्ठाच या साक्षीदाराने सांगितलाय। चौथा साक्षीदार कराडच्या सांगण्यावरून पोलीस खोटे गुन्हे दाखल करतात। गंभीर गुन्हे करूनही त्याच्या टोळीतल्या लोकांवर गुन्हे दाखल होत नाहीत। पाचवा साक्षीदार प्रतीक घुले, सुधीर सांगळे हे सुदर्शन घुलेला भाऊ मानत होते। तिघही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करायचे। काल ऐकलं ते खूप भावनिक आहे। ते काळजाला खूप त्रास होतो ते। यात खूप बाहेर निघणार आहे। आणखीन तपास सुरू राहणार आहे, त्याचा पुरवणी तपास लय बाहेर निघणार आहे। यांना वाटतंय आपण सुटलोत, याच्यातून लय बाहेर निघणार आहे। देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक खुलाशांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये। एसआयटीने दाखल केलेल्या आरोपपत्रात हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांचंही रेखाचित्र देण्यात आलंय। 2 पाईप, वायर लावलेली मूठ,
गज आणि लाकडी दांड्याच्या 5 हत्यारांचा रेखाचित्रात समावेश आहे. दुसरीकडे संतोष देशमुख हत्येच्या विरोधात काँग्रेसने मसाजोग ते बीड सद्भावना रॅली काढली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मसाजोगमध्ये भेट दिली. त्यात देशमुख कुटुंबियांनीही भाग घेतला. बीडमध्ये लोकांचा उद्रेक होईल असा इशारा काँग्रेसने दिलाय. दुर्दैवाने आज सर्वाधिक दुही किंवा हॉटस्पॉट हा बीड झालेला आहे. त्यामुळे बीड जरूर हॉटस्पॉट असेल, मात्र महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये असं चित्र आता निर्माण होऊ पाहत आहे. आणि या द्वेषातून, मत्सरातून जो पॉलिटिकल भ्रष्टाचार आहे त्यातून एक हत्या पण इथे झालेली आहे. बीडमध्ये एका वेळेस इतका मोठा उद्रेक होऊन जाईल, त्यांच्याकडे काय रिपोर्ट आहे मला माहीत नाही, पोलिसांच्याकडे किंवा IB कडे किंवा त्यांच्या डिपार्टमेंटकडे, होम डिपार्टमेंटकडे. पण एक सांगतो, ज्यावेळेस काही घटना, इतकी मोठी घटना होईल की हजारो लोकांना, निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागेल, अशा प्रकारची उद्रेकाची परिस्थिती बीडमध्ये आहे. संतोष देशमुख हत्याकांडाने केवळ बीडच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकलंय. राजकारण, खंडणी, गुन्हेगारी याचं भयंकर साटलोटं या प्रकरणाने पुढे आलंय. हे सगळं उखडून टाकायचं आव्हान आता सरकार समोर आहे. गोविंद शेळके, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.